हॅलो. 3 षटकांचा खेळ संपला आतापर्यंत. 18 चेंडूंचा खेळ संपला सर. पाहायला गेलं तर धावफलकावरती धाबा आल्या त्या टोटल 20. शेवटचं षटक असेल आणि हनामारीचं षटक मात्र जयकडे सोपवले क बार्ने संघाच्या कर्णधाराने. पाहायला गेलं तर आतापर्यंत 18 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलकावरती धाबा जोडल्या गेल्या त्या वंजारवाडी संघाच्या टोटल 20 आणि पुढचे येणारे 6 चेंडू असतील. पाहायला मिळेल किती धावापर्यंत पोहोचेल तो वंजारवाडी संघ. जमिनीने समांतर राहत होते. अवंतर धाब्याने ते धावफलक पुन्हा एकदा कासवाच्या गतीने जोडलं जाईल ते वंजारवाडी संघाचं. आणि धावफलक धावा गेल्या 21 रन्स 21 या आकड्यावरती असतील. पाहायला गेलं तर पुढचा चेंडू जय यायचा असेल. पुन्हा एकदा स्वेट चेंडू अवंतर धाव मिळते. अवंतर धाब्याने पुन्हा एकदा अवंतर धाव जोडली जाईल. बॅक टू बॅक 2 स्वेट चेंडू आले जयच्या गोलंदाजीतून पाहायला मिळाले तर 2 धावे इथे धावफलक जोडलं गेलं. 22 या आकड्यावरती आहे. बॅक टू बॅक 2 वाईट आले इथे. आता मात्र गावांच्या दिशेने फटका जरा इथे एक धाव मिळते. एका धाबेच्या मदतीने धाव समाधान मानतो. एका धाबेच्या धावफलक जोडलं जाईल ते वंजारवाडी संघाचं. ते टोटल 23 या आकड्यावरती असेल. पहिल्या चेंडूची फेकी गेली जयने. पाहायला गेलं तर 2 बॅक टू बॅक 2 स्वेट चेंडू आले. नंतर एक धाव खर्च केली. एक चेंडूची फेकी झाली. आतापर्यंत पाहायला गेलं तर पुढचा चेंडू असेल. फटका सजवण्याचा प्रयत्न इथे अरुण चेंडू खाली येतोय. इथे एक धाव मिळतीये. दुसरी धावसाठी यावेळी प्रयत्न होतोय. इथे एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जोडलं जाईल ते वंजारवाडी संघाचं. ते 23 या आकड्यावरती आहे. 23 रन्स. आतापर्यंत 2 चेंडूंची फेकी झाली. अजूनही 4 चेंडूंची खेळ मैदानामध्ये बाकी आहे. उंचावरती चेंडू जातोय. यावेळी अरुण चेंडू खाली तो एक धाव मिळते. एका धावफलक इथे मात्र दोन्ही गाड्या मात्र एकाच ट्रॅक वरती आदळल्या गेल्या. कुणाला तर मात्र झटका भेटणारच आहे. फलंदाज पुन्हा एकदा तंबूच्या आश्रयामध्ये येतोय. धावफलक धावा आल्या त्या 25. 25 रन्स टोटल धावफलक धावा आल्या त्या 25. पाहायला गेलं तर नवीन बॅटमन जातोय सागर. हॅलो. पुन्हा एकदा फटका झाला. व्ही शेप मध्ये जगदीश धुळे येतोय. यावेळी चेंडू खाली इथे एक धाव मिळतीये. दुसरी धावसाठी प्रयत्न. इथे एकच धाव. गुड थ्रो मात्र जगदीश धुळेकडून पाहायला मिळाला. चांगली फिल्डिंग चांगलं क्षेत्ररक्षण मात्र बार्ने संघाकडून पाहिला जात आहे. धावफलकावर धावा जोडल्या गेल्या 26 कासवाच्या गतीने. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. मोठ्या फटक्यांची गरज आहे कारण की एक टार्गेट उभं करायचं आहे वंजारवाडी संघाला. फटका सजवला. यावेळी उंचावरती चेंडू अरुण जज करतोय. चेंडू खाली काही चुकी नाही. या फटका फसतोय. परतावं लागते पुन्हा एकदा. बॅक टू पवेलियन. विलासला परतावं लागलं. आता पाहायला गेलं तर आणि नवीन बॅटर दीपक मैदानामध्ये जातोय. टोटल धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या 26 या आकड्यावरती. हॅलो. जाऊया मैदानाकडे. पाहायला गेलं तर सर आतापर्यंत पुढचा चेंडू असेल जयचा. यावेळी चांगला फटका उंचावरती जातोय. यावेळी अरुण जज करतोय. काही चुकी नाही. पुन्हा एकदा हादरा बसतोय. खेळ समाप्त. 4 षटकांचा खेळ संपला सर. आतापर्यंत पाहायला गेलं तर धावफलकावरती धावा आल्या टोटल 26. येणारे 4 षटकांमध्ये 27 धाव्यांची गरज असेल ते बार्ने संघाला. 24 बॉल्स इन टू विन 27 रन्स टू बार्ने संघ. पाहायला गेलं तर हॅलो. जाऊया मैदानाकडे. त्वरित आपले क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे.
बार्ने संघाचे बॅटर मैदानात दाखल करायचे, स्पीडअप करायचे विनंती असेल. आणि येणारे 4 षटकांमध्ये धावफलकावरती धावा येणारे 24 चेंडू बसतील आणि 27 धाब्यांची गरज असेल बार्ने संघाला. नवीन सलामीची जोडी मात्र बार्ने संघाची मैदानामध्ये जाते. जगदीश आणि हनुमान, JD आणि HD जाते मैदानामध्ये. पाहायला गेले तर सलामीची जोडी आहे. सलामीची जोडी जाते मैदानामध्ये. पाहायला गेलं तर आता जगदीश आणि हनुमान ही मात्र बार्ने संघाची एक सलामी जोडी आहे. खूप वर्ष देखील सलामी जोडी मात्र बार्ने संघाची मैदानामध्ये जाते. जगदीश आणि हनुमान असेल पाहायला गेलं तर. आणि येणारे आता 24 चेंडू बसतील. 27 धावांचा पाठलाग करायचे. 27 धावांचा पाठलाग करत असताना कशा रीतीने मात्र बार्ने संघ आता धावा मिळवण्याचं काम करणार. येणारे 24 चेंडू 27 धाव्यांची गरज आहे. आणि वंजारवाडी संघ कशा रीतीने धावा कमी देण्याचा प्रयत्न करेल पाहायला गेलं तर मैदानामध्ये. सलामी जोडी हनुमान धुमाल आणि जगदीश धुले. P1चं षटक, पॉवरप्लेचं षटक घेऊन येतोय बॉलिंग ट्रॅकवरती. गणेश येतोय बॉलिंग ट्रॅकवरती. गणेश येतोय बॉलिंग ट्रॅकवरती. पाहायला गेलं तर सर आतापर्यंत सलामीचा होता फलंदाज गणेश. दुसरा चेंडूवरती परतावा लागला गणेशला. तोच गणेश मात्र आता बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल. HD आणि JD बार्ने संघाची. जव्या मैदानाकडे सामन्यास सुरुवात करायचे. जगदीश धुले आणि हनुमान धुमाल सलामी जोडी. धोत्रे संघाचा कर्णधार आणि बार्डी संघाचा कर्णधार. यावेळी या फटक्यासाठी सजवला गेला. इथे फटका मात्र जातोय 4 धाब्यांसाठी. या फटक्यासाठी ओळख आहे या फलंदाजाची. पाहायला गेलं तर पहिला चेंडूवरती अकाउंट ओपन केलं बार्ने संघाचं 4 धाब्याने. एक चेंडूची फेकी झाली आहे. धावा जोडल्या जातील. 27 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्याच चेंडूवरती फटका आला जगदीश धुलेच्या फलीतून 4 धाब्यांसाठी. धोत्रे संघाचा कर्णधार आणि बार्डी संघाचा कर्णधार कृपया नाणेफेकसाठी यायचे विनंती असेल आपणास. पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या जगदीशच्या फलीतून. पुढचा चेंडू असेल गणेशचा. चांगला फटका. यावेळी चेंडू फेकला सीमा पार. षटकार 6 धाब्यांसाठी येतोय. देखना स्ट्रोक पाहायला मिळाला फलीतून. 2 चेंडूंच्या साहाय्याने धावफलक जोडले जाईल. ते मात्र 10 या आकड्यावरती. बार्ने संघाचा वैयक्तिक 10 धावांवरती खेळतोय. पाहायला गेलं तर जगदीश असेल आणि नॉनस्टॉपसाठी हनुमान धुमाल. आतापर्यंत 2 चेंडूची फेकी झाली आहे. 27 धावांचा पाठलाग करत असताना गणेशला मात्र दोन्ही मोठे फटके लगावले. ते जगदीशने पुढचा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा फटका सजवला. इथे फटका जातोय 4 धाब्यांसाठी. 4 धाब्याने पुन्हा एकदा धावफलक जोडलं जाईल. टोटल 14 या आकड्यावरती आहे. चांगली फलंदाजी मैदानामध्ये जगदीश धुलेच्या फलीतून पाहायला मिळते. 3 चेंडू फेस केले आतापर्यंत. धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या त्या बार्ने संघाच्या. टोटल 14 या आकड्यावरती आहे. जव्या मैदानाकडे सर आतापर्यंत पाहायला गेलं तर 3 चेंडूंची फटकेबाजी झाली. धावा आल्या तर टोटल 14. पुढचा चेंडू. यावेळी मात्र थोडासा बॉल पुढे ढकलला. यावेळी इथे एक धाव सहज रीतीने कंप्लीट होते. एका धावेने धावफलक जोडलं जाईल. टोटल ते 15 या आकड्यावरती. आतापर्यंत 4 चेंडूंची फेकी झाली आहे सर. 4 चेंडूनंतर धावफलकावरती धावा गेल्या त्या टोटल 15. जगदीशने 4 चेंडू फेस केले आणि वैयक्तिक 15 धावांवरती खेळतोय तो जगदीश. आणि आता सलामीचा बॅटर हनुमान धुमाल स्ट्राईकसाठी रोटेट करतोय बॉलिंग ट्रॅकवरती. P1चं षटक घेऊन आलाय तो गणेश. आतापर्यंत 4 चेंडूंची फेकी केली आहे. पुढचा चेंडू असेल हनुमान धुमालसाठी. 27 धावांचा पाठलाग करत असताना बार्ने संघ पाहायला गेलं तर चांगला फटका. विषयमध्ये फटका सजवला. इथे मात्र क्षेत्ररक्षक येतोय. इथे एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक जोडलं जाईल. ते संघाचं टोटल 16 या आकड्यावरती. 5 चेंडूंची फेकी झाली आहे. धावा आल्या 16. 27 धावांचा पाठलाग करत असताना बार्ने संघाच्या P1च्या षटकात हनमारीचं षटक जे मानलं जातं गणेशवरती मात्र चांगली हनामारी केली आहे ती पाहायला गेलं जगदीशने. आणि पुढचा चेंडू गणेशचा असेल जगदीशसाठी.
यावेळी सहज इथे ढकल इथे एक धाव मिळते. इथे पंचांकडे अपील मागली जाते. इथे मात्र बॅटर सेफ आहे पाहायला गेलं तर. निश्चितच एक षटक संपलं. एका षटकानंतर धावपाल करते. धावा आल्या टोटल 17 या आकड्यावरती. अजून येणारे 18 चेंडू बसतील आणि 10 धाव्यांची गरज असेल पाहायला गेलं तर. P1च्या षटकात धावफलकावरती धावा खर्च केला गणेशने पाहायला गेलं तर. आपण जाऊया थर्ड अंपायर मात्र इथे रिव्ह्यू येतोय. थर्ड अंपायर जायचे. बॅटर इथे सेफ आहे पाहायला गेलं तर. दुसरं षटक बॉलिंग ट्रॅक वरती घेऊन येतोय. प्रतीक येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. बॅटर इथे सेफ पाहायला गेलं. एका षटकानंतर 6 चेंडूचा खेळ संपला. P1च्या षटकानंतर धावपालकडे धावा जोडल्या गेल्या टोटल 17 या आकड्यावरती. पाणवे ढकलला. इथे क्षेत्ररक्षक येतोय. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथे एकच धाव मिळेल. एका धाब्याने धावफलक जोडलं जाईल. संघाचं टोटल 18 या आकड्यावरती असेल. पण ट्रॅक वरती येतोय. प्रतीक असेल पाहायला गेलं तर. आणि आता धावफलक धावा आल्या त्या 18 या आकड्यावरती आहेत. पुन्हा एकदा पंचाकडे अपील. पंचांचा जमिनी समांतर हात येते. अवंतर धाब येते. अवंतर धाब्याने इथे धावफलक जोडलं जाईल संघाचं. ते टोटल 19 या आकड्यावरती आहे. 27 धावांचा पाठलाग करत असताना अशा रीतीने थोडी चुकी करताना दिसतोय. गोलंदाज प्रतीक दुसरं षटक करणाऱ्याने सोपावलाय स्वतःच वैयक्तिक संघासाठी दुसरं षटक. यावेळी गॅपमध्ये ढकलला. इथे एक धाव मिळते. एका धाब्याने समाधान मानतो. एका धाब्याने धावफलक जोडलं जाईल टोटल बार्ने संघाचं. ते 20 या आकड्यावरती अजूनही 7 धाब्यांची गरज असेल. पण ट्रॅक वरती आहे. प्रतीक असेल. यावेळी चेंडू मात्र खणखणीत इथे दिशा दाखवण्याचं काम केलं. या स्ट्रोक साठी ओळखला जाणारा खेळाडू इथे चेंडू पोहोचतोय 4 धाब्यांसाठी. 4 धाब्यांनी इथे धावफलक जोडलं जाईल संघाचं. ते टोटल 24 या आकड्यावरती. बार्डी संघाचा कर्णधार आणि धोत्रे संघाचा कर्णधार विनंती असेल आपणास मॅच संपायच्या आत आपण कर्णधार इथे उपस्थित पाहिजेत. नाणेफेकसाठी विनंती असेल. कृपया विलंब नको. धावफलकावरती धावा आल्याच्या 24. अजूनही 3 धाव्यांची गरज असेल. स्ट्रायकिंगसाठी खेळतोय जगदीश. चांगला स्ट्रोक मात्र इथे समोर खेळला. क्षेत्र हे जज करतोय. इथे काही चुकी नाही. परतावं लागतंय यावेळी जगदीश धुलेला. इथे जगदीशची जागा भरवण्यासाठी नवीन बॅटर जातोय भास्कर. पाहायला गेलं तर आता बॅटिंग लाईन थोडी चेंज करण्यात आली वाटते. बार्ने संघाची धावा कमी पाहिजेत म्हणून की काय पाहायला गेलं तर थोडंसं आतापर्यंत धावा आल्या तर टोटल 24 आणि भास्कर मात्र मैदानात जातो. चांगली फलंदाजी जगदीशच्या फलीतून पाहायला मिळाली. 21 धावांवरती खेळला हा जगदीश. चांगली संघासाठी आपली. इथे मात्र चांगला चेंडू निर्धाव चेंडू ही सांगता झाली. या चेंडूवरती इथे पंचांचं बोट वरती येत आहे. परतावा लागतंय. भास्करला परतावं लागलं पुन्हा एकदा. आता हितेश मात्र नवीन बॅटर मात्र हा फलंदाज मात्र धुमाकूळ घातला होता. तो म्हणजे धुलेवाडीच्या टुर्नामेंटमध्ये पाहायला गेलं तर या फलंदाजाने अतिशय चांगली फलंदाजी आणि तसेच भन्नाट वेगवान गोलंदाजी पाहायला मिळाली होती. ती म्हणजे हितेशच्या गोलंदाजीतून धुलेवाडीच्या टुर्नामेंटमध्ये पाहायला गेलं तर. जेव्हा मैदानाकडे आता नवीन बॅटर मात्र जातोय तो हितेश आणि हनुमान धुमाल. 3 धावांचं अजून 3 धावांचं लक्ष टार्गेट मात्र 3 धावांना पाहिजेत अजून बार्ने संघाला. पाहायला गेलं तर पुढचा चेंडू असेल प्रतीकचा. चांगली गोलंदाजी. 2 फलंदाज परतले.
इथे मात्र रिवर्स फटका अटेम्प्ट केला. इथे चेंडू मात्र जातोय 4 धावेंसाठी. इथे विजयाच्या घरामध्ये जाऊन पोचलाय तो म्हणजेच बारणे संघ पाहायला गेलं तर. आणि पराजय झाल्या संघाचं गोड गोड कौतुक आणि पुढच्या वाटचालीसाठी बारणे संघाला बेस्ट ऑफ लक पाहायला गेलं तर. बार्डी संघ आपण विनंती असेल बार्डी संघाचा करणार कृपया यायचं इथे धोत्र